फेडरेशन अध्यक्ष भाऊजींशी काय भांडण बिंडण झालं की काय? काय भांडण? एवढे जोरात कपडे आपटताय म्हणून म्हंटल. मग तुम्ही देताय का धुवून? द्या, या इकडे या, द्या धुवून. जाता जाता आवाज आला म्हणून थांबले मी. मग जाताय ना आता का देताय धुवून? नाही बाई, मला काही काम नाही बाई. या शितलीमुळे माझ्यावर ही वेळ आली आज. काही तर म्हणत कॉलेजला जायचं. कशाचं काय? कॉलेजच्या नावाखाली कामं बुडवायची नसती. 2-2 तर नापास झाली तरी कशाला हिला कॉलेज पाहिजे? लय दिवं लावणार आहे जणू कॉलेज करून. अध्यक्ष हो फेडरेशन अध्यक्ष. अहो भैया साहेब, इथं काय करते दिसतंय का नाही? आम्ही काय करता तुम्ही? त्याला शूट कर शूट कर शूट कर. काय आहे? अहो हे काय झालं म्हणायचं? फेडरेशन अध्यक्ष काय करतात तर धुणं धुतात. हो आम्हाला काही कपडे लागत नाहीत. अहो पण मामी ही तुम्ही करायची काम आहेत का? ते कॅमेरा पहिला बंद करायला लावा. टॅलेंट बंद कर ना. काही शूट करतो का रे? मामी असं धुणं धुत्यात हे शूट करायचं असतं का? सॉरी भैया. त्यांनी कसं भाषण देताना शूट करायचं, पुरस्कार स्वीकारताना फोटो काढायचे. असं काही शूट करतो का मामी? अहो काय व ही वेळ आली आमच्यावर? आता काय सांगू बाई, माझ्या घरातल्यांना बी तेवढी किंमत असती तर कशाला कपडे धुवत बसली असती. टॅलेंट अध्यक्ष झाल्यापासून मामींना आपण असं बघितलेलं आठवत नाही काय? काय करायचं? घरातल्यांनी आमच्या कॉलेजचं लयच मनावर घेतलंय ना. जसा नवरा तिकडे पोस्टिंगला गेलाय तसं घरात थांबायचं नावच घे ना बाई. आणि मामी हायच इथं सगळी कामं करायला. अहो ऊस गोड लागतं म्हणून मुळासकट खाणारे लोक आपली. त्यात तुमचा स्वभाव म्हणजे मेणासारखं मऊ, साखरेसारखा गोड. एवढा गोड स्वभाव असल्यामुळे त्या फेडरेशन अध्यक्ष झालेत. पण फेडरेशन अध्यक्ष पदाचा उपयोग काय ना? ओ भैया साहेब, असलं काहीतरी बोलू नका बघा. हाय का मामी? आता आमच्या चोडून काय उपयोग आहे? हे टॅलेंट घे ते कपडे, चला आपण लॉन्ड्रीत नेऊन टाकू. घे. अहो, तसं नाही, मी तसं कुठं म्हणते तवा. तुम्ही फेडरेशनची कामं करावी का असं हे धुनतच बसावं? होय, आता मी बी धुवत नाही, बघू काय करते. नाही म्हणजे मामी मला काय म्हणायचंय, ज्याला त्याला आपापल्या जबाबदारीची जाणीव असावी. होय, चांगलीच जबाबदारीची जाणीव करून देते. येऊ दिस तिला. हा मी काय म्हणतो टॅलेंट, जिच्या घरचे चोर आहेत तिच्याकडनं काय आपण अपेक्षा ठेवणार ना? ती बी खरंच आहे म्हणा. पण मी काय म्हणतो अध्यक्ष, बघा बर का, म्हणजे लोकांनी तुम्हाला असं बघितल्यावर म्हणजे तुमच्या इमेजचं काय होणार हो? बायका काय म्हणणार? मी आता दुकानात चालले होते तर अध्यक्ष भांडी घासत होत्या आणि आता बाई मी परत माघारी आले तर अध्यक्ष धुणं धुत होत्या आणि नंतर बघते तर अध्यक्ष शेण. बस की आता, कळलं की तुम्हाला काय म्हणायचे ती. नाही मामी, आमचं एवढंच म्हणणं आहे, कुणाला शिकायचं तर शिकू दे की, पण काम करून शिका. का दुसरं कोण काम करून शिकत नाही? ही आज शेवटचं. परत हात लावती का बघा कामाला. येऊ दिस तिला. अंगाशी असं वागा की जरा फेडरेशन अध्यक्ष सारखं. आता कळलंच फेडरेशन अध्यक्ष काय आहे ती. बरोबर कॉलेज बंद करते का नाही बघाच. येऊ दिस तिला. मामा काय झालंय का हो? काय नाही झालं. 4 कामं अंगावर पडली की लागली एवढायला. अहो माझं फक्त 2च. असू दे, तिचं रोजच आहे.
तुझा कॉलेजचा पहिला दिवस कसा होता? मस्त. मला लई भारी वाटलं. मैत्रिणी भेटल्या, गौरी, सरिता, आऊ जीजी. ती सरी आहे ना, ती विचारत होती जीजी कशी आहे म्हणून. लग्नात भेट झालती ना, बरोबर लक्षात आहे बघा तिच्या. कोण ग ती सरिता? अहो ती नाही का ढापणी. ते आपलं चष्मीस. हा होय होय, आलं लक्षात. शीतल, तुझं ऍडमिशन झालं का नाही? आज फॉर्म आणलाय, उद्या भरायचंय. हे बघ, उद्याच्या उद्या भर. आणि फीचे पैसे माझ्याकडनं घ्यायला विसरू नकोस. अहो नाही नाही नको, हे देऊन गेलेत फी साठी पैसे. आशा देऊन गेला बे पैसे. बघ आजा किती पुढचा विचार करतो. नातं कुणाच आहे शेवटी? माझाच की. अजिंक्यचा फोन. काय ग, काय चाललंय? हे काय घरातच आहे. आजा, अरे कसं चाललंय? अरे काय नाही म्हणलं, वेळ होता तर फोन करून घ्यावा. जिजे, आजा आहे बघ. आले आले. अगं बाई बाबू, अगं बाई खरंच की. अरे राजा, तिकडं बोललेलं इकडे दिसतं या. जिजे, तू बरी आहेस का? मी हाय बरी बाबा. तू नीट आहेस का? मी एकदम नीट आहे बघ. खाय पियाची काय आबाळ होत नाही ना पोरा तुझी? अगं नाही नाही, लय भारी जेवण असतं इथं. आणि तुम्ही काय काय बनवून दिलेच की मला. बेस आहे बेस आहे. पोरा, तब्येतीची काळजी घे बर का. आणि हे बघ, गारट्यात थंडी वाऱ्याचं बाहेर पडू नकोस. पावसात तर अजिबात भिजू नकोस. आजा, तुझ्या लक्षात आहे ना, तू पायाळूस ते. हे बघ, इजा काढायला लागले ना, तर बाहेर पडू नकोस. मग त्यापेक्षा एक काम कर, एखादी तांब्याची अंगठीच घाल पोटात. काय म्हणजे मला काळजी नाही वाटायची. घालतील ना पोरा? होय जिजे, करतो मी सगळं. आधी तू सांग, गोळ्या घेतीस का टायमावर? होय पोरा, मी गोळ्या नीट घेते. आणि हे बघ, शीतल आहे की तिथं माझी काळजी घ्यायला. तू माझी नका काळजी करूस. पोरा, तू तुझीच काळजी घे. आणि होय ग, त्याचं कॉलेज सुरू झालं का ग? वय वय, झालंय सुरू. तिला सांग हं, रोजच्या रोज कॉलेजला जा म्हणून. वय रे, जाती ती. हे बघ, तूच बोल तिच्याशी. अगं बाई, कोण? अजिंक्य आहेत वे? तू रोजच्या रोज कॉलेजला जात जा. घरातलं काय टेन्शन घेऊ नको. अजिंक्य, मी आहे पुष्पा मामी. हाय ना ओळख? अहो मामी, तुम्ही आहे व्हय. आणि असं का म्हणताय? तुम्ही बरं आहे का? आता काय हायच म्हणायचं. माझी काय चाललीत आपली काय बाय काम. तुम्ही कसं आहे? बरं आहे ना? वय वय, मी एकदम नीट आहे.